नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. बरेच आपले मित्र पवित्र पोर्टलवरती फॉर्म भरत आहेत. फॉर्म भरताना आता इथे बऱ्याचशा आपल्याला पी डी एफ अपलोड करायच्या आहेत. जसे की अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स, प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल आणि अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल. तर ही डिटेल्स भरताना आणि ही पी डी एफ अपलोड करताना आपल्याला एस एस सी किंवा एच एस सी किंवा ग्रॅज्युएशन असेल तर त्यांचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असे दोन्हीही डॉक्युमेंट आपल्याला पवित्र पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं मी ऑब्झर्वेशन केलं आहे. त्यांनी सर्टिफिकेट अपलोड केलं आहे किंवा मार्कशीट अपलोड केलं आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट केलं आहे. तर नंतर जर बघितलं तर ते एकच अपलोड झालेलं असतं. मग आता 2 असे अपलोड करण्यासाठी कशा पद्धतीने अपलोड केले पाहिजे आणि दोन्ही सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोघंही पोर्टलला अपलोड झालेच पाहिजे. तर ते कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ही प्रोसिजर मी स्टेप बाय स्टेप सांगतो. आता बघा, इथे जेव्हा तुम्ही ह्या पेजवर येतात अकॅडमिक क्वालिफिकेशन फिल करण्यासाठी, तेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल एस एस सी म्हणजे तुमचं 10th जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात आणि ॲड क्वालिफिकेशन करता, जेव्हा तुम्ही ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होईल आणि या स्क्रीनवरती तुम्हाला तुमचे 10चे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. तसं सेम 12चे पण टाकायचे आहेत. आता 10चे फिल करत असताना तुम्हाला इथं सर्टिफिकेट नंबर आणि सर्टिफिकेट इश्यू डेट असं फिल केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोडचं ऑप्शन येतं आणि इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट. आता जर तुमच्याकडे अशा वेळेस 2 वेगवेगळ्या पी डी एफ असतील, सर्टिफिकेटसाठी वेगळी पी डी एफ आणि मार्कशीटसाठी वेगळी पी डी एफ असेल किंवा तुमच्याकडे जे पी जी फाईल असेल, वेगवेगळी फाईल असेल आणि तुम्ही इथे अपलोड केली. फॉर एक्झाम्पल तुम्ही अगोदर सर्टिफिकेट अपलोड केलं आणि त्याच्यानंतर परत मार्कशीट अपलोड केलं आणि जर तुम्ही इथे बघायला गेलात तर तुम्हाला फक्त मार्कशीट किंवा जे शेवटी तुम्ही अपलोड केलं आहे ती एकच फाईल दिसेल. आयदर तुमची पी डी एफ असेल, जे पी जी असेल किंवा कुठली फाईल असेल, ती फाईल तुम्ही अपलोड केली तर तुम्हाला शेवटची फाईल दिसेल. मग आता याच्यासाठी काय उपाय आहे? तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्ही एकाच पी डी एफमध्ये आणायचे आहेत. जर तुमच्याकडे 2 पी डी एफ असतील तर त्या 2 पी डी एफला मर्ज करा. मर्ज करण्यासाठी मोबाईलवरती खूप सारे सॉफ्टवेअर्स तुम्हाला अवेलेबल असतील. तुमच्या तिथे दोन्ही सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करा. त्या 2 पी डी एफला किंवा त्या 2 जे पी जीला तुम्ही मर्ज करा, एका पी डी एफमध्ये घ्या आणि मगच अपलोड करा. आता जर तुम्हाला ते नसेल माहीत नसेल, तुम्ही सायबर कॅफेला वगैरे जाऊन जर भरत असणार किंवा तुमच्याकडे स्वतःकडे लॅपटॉप असेल तर अजून एक दुसरी प्रोसिजर आहे. सपोज तुमच्याकडे 2 पी डी एफ आहेत तर त्या 2 पी डी एफ एकत्र करून आणि त्या 500 केबीच्या आतमध्ये एकच पी डी एफ बनवून इथे अपलोड कशी करायची, मी तेही तुम्हाला अगदी या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगत आहेत. आता चला बघूया. असं समजा की तुम्ही आता 10चे डिटेल्स अपलोड करत आहात. तुमच्याकडे 2 पी डी एफ आहेत आणि त्या तुम्हाला एकत्र करून मर्ज करून इथे अपलोड करायचे आहेत. तर आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आता ह्या 10th आणि 10th सर्टिफिकेट आणि 10th मार्कशीट असे दोन्ही आहेत माझ्याकडे. आता हे मला एकाच पी डी एफमध्ये घेऊन आणि त्यांची जी काही साईज असेल ती मला 500 केबीच्या आतमध्ये बनवून आणि मग अपलोड करायची आहेत. ते आपण अगदी शॉर्टमध्ये बघूया. सपोज आता माझ्याकडे ही 10th सर्टिफिकेट आहेत. याच्यावरती जा, राईट क्लिक करा आणि ओपन विथ असं म्हणा. ओपन विथ तुम्ही एज ब्राउझर, मायक्रोसॉफ्ट एज याच्यावरती क्लिक करा. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी पी डी एफ फाईल असेल ती पी डी एफ फाईल तुम्हाला इथे दिसेल. ओके. आता या पी डी एफ फाईलचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे 3 डॉट दिलेला आहे. या 3 डॉटवरती जा, इथे क्लिक करा आणि इथे जर येऊन बघितलं तुम्ही स्क्रीनशॉट, या स्क्रीनशॉटला सिलेक्ट करा आणि माऊसच्या मदतीने तुम्ही लेफ्ट बटन प्रेस केलं, इथे कॉर्नरला या, लेफ्ट बटन प्रेस करा आणि या लेफ्ट बटनाने पूर्ण तुम्ही ही फाईल सिलेक्ट करा. ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कॉपीचा ऑप्शन येईल. याला कॉपी करा. कॉपी करून तुम्ही परत त्या फोल्डरमध्ये या. इथे एक नवीन मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट बनवा. याच्यावरती क्लिक करा. आपण इथे देऊया त्याला 10th सर्टिफिकेट अँड मार्कशीट. ओके. आणि यामध्ये याला ओपन करा.
आता तिकडून जी कॉपी केलेली तुम्ही राईट क्लिक करा आणि इथे पेस्ट करा. राईट क्लिक करून इथे पेस्ट करा. इथे पेस्ट केल्यानंतर या पहिल्या पेजवरती तुम्ही जे तिकडे सर्टिफिकेट कॉपी केलेलं आहे ते कॉपी इथे तुम्ही पेस्ट करा. आता परत याच्यामध्ये एक नवीन पेज द्या. आता इथे हे झालं पहिलं. आता याच्यामध्ये इन्सर्टवरती जा, अजून एक पेज ॲड करून घ्या. ब्लँक पेज, हे खाली पेज आलं आहे. आता इथे आपल्याला आपण इथे काय पेस्ट करून घेतलेत, आपण इथे सर्टिफिकेट केलेत. आता इथे आपल्याला तुम्हाला मार्कशीट पण तसंच त्याच पद्धतीने आपल्याला इथं मार्कशीट पण आणायचं आहे. परत त्याच फोल्डरमध्ये जा, मार्कशीटवरती जा, मार्कशीटवरती राईट क्लिक करायचं, परत ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एज यामध्ये आलात. यामध्ये जर काहींचं असं साईजचा प्रॉब्लेम दिसत असेल, काही मोठं किंवा छोटं दिसत असेल, तर इथे प्लस बटन आहेत बघा मित्रांनो. जर तुम्ही प्लस केलं तर ते मोठं होत जाणार. तुम्हाला पाहिजे तशी साईज तुम्ही घ्या, कारण पूर्ण तुमच्या विंडोमध्ये ते कॅप्चर झालं पाहिजे, पूर्ण सर्टिफिकेट कॅप्चर झालं पाहिजे. आता मी ह्या विंडोला फिट करण्यासाठी परत थोडं स्मॉल करून घेत आहे, थोडंसं बघून घेत आहे. इथे स्क्रोल आहेत, इथे परफेक्ट आता मला दिसत आहेत. आता मला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. परत इथे जे 3 डॉट दिसत आहेत तुम्हाला वरती, याच्यावरती क्लिक करा. इथे या, स्क्रीनशॉट घ्या. परत त्याच्या कॉर्नरला या, माऊसने लेफ्ट क्लिक करा आणि माऊस प्रेस करून ठेवा. इथपर्यंत आल्यानंतर माऊस रिलीज करा, कॉपी करा त्याला, परत इथे जा आणि इथे मध्ये येऊन इथे पेस्ट करा. ओके. आता तुमचे दोन्ही इथे तुम्ही मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंटमध्ये तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही एका डॉक्युमेंटमध्ये आणलेले आहेत. आता तुम्हाला याची PDF बनवायची आहे आणि ती PDFची साईज ही 500 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तर सिम्पल त्या मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंटच्या फाईल सेक्शनमध्ये या. इथे आल्यानंतर इथं सेव्ह अ कॉपी याच्यावरती क्लिक करा. नंतर तुम्ही पाथ ते सेव्ह कॉपी, कुठल्या पाथला तुम्हाला सेव्ह करायचं आहे, तर इथे खाली एक ऑप्शन आहे ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत त्याच डेस्कटॉपला आलेत. इथे तुमचं 10 सर्टिफिकेट जे तुम्ही आत्ता बनवलेली होती, इथे तुम्हाला खाली जे आहेत सेव्ह ॲज अ टाईप, इथे या. इथे याच्यामध्ये PDF सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला ही जी फाईल आहे डॉक्युमेंटची ती PDFमध्ये सेव्ह करायची आहे. म्हणून सेव्ह ॲज अ टाईप तुम्ही PDF सिलेक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याची साईज 500 KB पेक्षा कमी असली पाहिजे, म्हणजे मिनिमम साईजमध्ये हे तयार झालं पाहिजे. याची क्वालिटी डिग्रेड होत नाही, फक्त त्याची जी फाईलची साईज आहे ती कमी होते. इथे तुम्ही त्याला सिलेक्ट करा, मिनिमाइज साईज हे सिलेक्ट करा आणि मग सेव्ह करा. हे केल्यानंतर तुमचे जे दोन्ही पण सर्टिफिकेट आणि मार्कशीट असेल ते एका फाईलमध्ये येईल आणि ती फाईल PDFमध्ये जनरेट होईल विथ मिनिमम साईज, आणि इथे सेव्ह करा. आता ही फाईल सेव्ह झालेली आहेत. आता आपण त्या फोल्डरमध्ये जाऊन बघूया ती फाईल सेव्ह झाली आहे का. आणि इथे मी रिफ्रेश करतोय, परत एकदा आलीत. रिफ्रेश केल्यानंतर दिसायला लागलीत मला 10 सर्टिफिकेट आणि मार्कशीट, आणि हे आता याच्यामध्ये दोन्ही आले पाहिजेत. हे बघा मित्रांनो, हे पहिलं पेज आणि हे दुसरं पेज एका PDFमध्ये ह्या दोन्ही आलेले आहेत. आणि त्याची साईज पण जर बघितली तुम्ही तर साईज फक्त 332 KBची साईज तयार झालेली आहे. जो आपला पवित्र पोर्टलचा क्रायटेरिया आहे की तुमची PDF किंवा JPG फाईल ही तुमची 500 KBच्या आतमध्ये हवी. आता तुम्ही काय करा, ही फाईल आपल्या इथे अपलोड करा. जे काही तुमचं 10चं सर्टिफिकेट आणि मार्कशीट सांगितलेलं होतं इथे अपलोड करा. आणि इथं अपलोड झाल्यानंतर इथं एकदा व्हेरीफाय करून बघा, तुम्ही जी फाईल अपलोड केली त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्ही अपलोड झालेले आहेत. ती एक फाईल असल्यामुळे ऑफकोर्स ते येणार. ते फक्त एकदा क्रॉस व्हेरीफाय करा आणि अपलोड करा. आणि सगळ्यात जो डेटा आहे तो अगदी व्यवस्थित फिल करा, जेणेकरून कुठेही आपलं रिजेक्शनचे चान्सेस राहणार नाहीत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असतील याच्या रिलेटेड तर कमेंट बॉक्समध्ये ते तुमचे क्वेश्चन्स टाका, मी त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.